गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण मजेत आहे. आणि सकाळ झाली आहे योगाने. मी योगा क्लासही लावला आहे. आता यांच्यासोबत मी जिम पण लावला आहे. करत आहे जेवढं होतं आहे माझ्याकडनं. पण आता तो बॉडी पण पेन करत आहे. पण थोडंसं रुलिंगवर येईपर्यंत वेळच लागेल. नंतर उठवलं गुरु उठला आमचा मस्त. त्याची दीदी झोपली आहे. म्याऊ हे सईनं आमची लाडवून ठेवली काय. तिची वाट पाहून आली ते की उठन आणि ते दूध देईन म्हणून गुरु आणि मी ह्या सईला उठून राहिलो होतो. गुरु टी व्ही पाहते नेहमीप्रमाणे हसून राहिला. आज आहे मंगळवार. काही नाही, आता डेली रुटीन म्हटलं म्हणजे तुम्हाला माहीतच आहे. तुम्हाला काही नवीन सांगायची गरज नाही. जसं माझ्या डेली रुटीन तसंच आपल्या बायाचं कुठंतरी असंच रुटीन असते सेम. हां, चार्जर मी आत्ताच लावलं तर असं आहे. म्हणून काही मी बाकीचे काय ब्लॉग करणारे, आज हे केलं ते केलं ते केलं हे केलं, काहीतरी इंटरेस्टिंग पाहिजे ना रोज नवीन. तर आज पहिले तरी सांगून देतो मी आज स्वयंपाक केला काही नवीन गोष्ट थोडी केली नाही काय. तर मी आज केली वड्याची भाजी, पोळी, भात. कालही वड्याची भाजी केली होती, आजही केली. कारण आज आले होते पाहुणे. आज बाबांचा डब्बा पण द्यायचा होता आज. तर अरे देवा. तर मग केले मी वड्याची भाजी, परम भात, भाजी, पोळ्या. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मग असं मग गेली. मग मी गुरुले घरी सोडवाले. मग आणलं मलाईचं दही खाल्लं. जो सुस्तावली तर आत्ताच उठली. आता मी चालली जिमले. आता पण मला जिमले जशी झोपेतून उठली मला पहा काय दिसलं काय खरा. तसं रोजच दिसून राहिलं आम्हाला एक गोष्ट खरा. तरी तुम्हाला मी आता दाखवूनच देतो. आमची तर रोज काय दिसून राहिलं म्हणजे कोणी पाहुणा येते ना म्हणते अरे हे काय, अरे हे काय. तर हे काय म्हणजे काय तरी तुम्हाला मी आता दाखवतो. काय केस 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 अजून दाखवतो काय केस. अजून थांबा दाखवतो काय. आता तुम्ही म्हणून ताई तू घर झाडत नसतं काय, हे किती केस. आता तुम्हाला मी दाखवतो हे कायचे केस होते तर काय. हां सई 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 ये इकडे, ये लवकर ये इकडे. कशी लवकरी काय. सई लवकर ये इकडे. हे बा इकडे हे केस कायचे आहे. लवकर ये दाखव. तुझे दाखव. हे बाय दाखव. हे बाय हिनं बाय ही आमची मटकी बाईनं बाय जेवढे आमची तर वीग होते की नाही सगळे तोडलं हिनं. पा काय केलं काय करू तू. तर हे बाय पूर्ण घरात असे गुचके हे करून राहिली हे सई. तर हे कायचे आहे विगाचे तोडले तिनं, कापले नाही बा शेंड्या शिपट्या. एवढं तिला लंब्या केसाचा शौक आहे. तिला म्हटलं चांगली जेवत जाय, खावत जाय. प्रोटीन पाहिजे असते केसांना. नाही प्रोटीन पाहिजे असते मूर्ख. जसं आतमध्ये पाहिजे असते ना आपल्या शरीराला तसं केसांना नाही पाहिजे असते. तरच तुझे केस लांब होईल. हे माझ्यासारखे पाहू दे. मला पाहू दे. माझे गुरु तर मस्त आहे. जे आलं ते झप 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 झप. टेन्शन नाही आहे गुरुला. हे बाय आता तुम्हाला दाखवतो काय. हे बाय ये क्या है कालिया. हे अशी हे तरात देते काय. ते कपाट दिलं ते उघडं करून तिनं ते हँगर लावले तिथं. तिचे पूर्ण ड्रेस कुठं गेले ड्रेस सगळी पुचकून ठेवून दिली शेवटी तिनं. मी किती वेळा करायची किती वेळा करायची. चालली पाहिजे अशी बदमाश आहे हे. सांगा बरं. असे नाही ना आमच्या डान्समधले वीक आहे कितीतरी. त्याच्यात तिने 5-7 वीक खराब करून टाकले. शेवटी लपून ठेवायला लागले. आणि तुम्हाला माहिती लेकरं कसे असते आपलाच हिरस करते. मग मी ते छोटे क्लचर आणले असे जुड्या टाईप. माझी केस पातळच आहे तर त्याच्यात ते हिरस करते. ते तू जाणतो मला आणतच नाही स्वतःच पाहतो असे हे हिचे हिरसे शब्द आहे हिचे. हिरस करणं चांगलं नाही ना सई. कोणाच्या घरी असे नखरे असते हे केसाचे. मला कधी नव्हते लंबा केसाचा शौक. जे आहे त्याच्यातच खुश आहो मी. कोणाला एवढी नाही आहे. अशी आहे माझी पोरगी. सुंदर दिसते पप्पासारखी डोमू. पण पाणी तेज माझ्या पोरीचं. ये माझी पोरगी आहे. माझी पोरगी पाय कशी शान दिसते. नाक डोले ओठावर तिळी आहे. माझ्यापेक्षा मोठी दिसतील का होतं. मी एवढीशी दिसतो. अजूनही मोठी दिसती. आता भोपे आपली गुरु
भाई माझ्या पोरगं तर पोरगंच आहे बाप्पा खरंच. असंही येते त्यांचं आठवण करून करून. तर असं आहे हे केसाचा प्रकार आमच्या घरी. आता हे तर इथं नाही, बाहेर तसेच पडले सगळेजण पाहून आले, बड्डी सर वगैरे आले म्हणे, रवी आला म्हणे मॅडम हे कशाची केस आहे, ताई हे कशाची केस आहे. म्हटलं हे पहा हिची दुटकं पहा म्हटलं. आणि एवढे कपडे आहे बरं. हे तिच्या दिदीचा ड्रेस घातला तिने, छोटी दिदीचा जुना कुर्ती आवडते तिच्या बडी मम्मी, म्हणजे बडी मम्मीने शिवली होती छोटीसाठी, तर तिने ते आणली शोधून खालून घातली. आपण पहिल्यापासूनच तिला असा शौक आहे. तर असं आहे. चला आता दादा आले की थोडंसं पाहिजे एखादा व्हिडिओ काढतो. दादा आले की जातो मग मी जिंकले. मी तर खतरनाकच आहे. तर आम्ही आलो तर नेहमी आहे ना, प्रत्येक व्हिडिओ दिसते की ताई खतरनाक आहे. हात सफा करून देते ते दिवसभर जेवढं हा व्हिडिओ मध्ये सफा करत असतो. आम्ही आलो तो ज्यूस प्यायसाठी. तर दादा आहे, दादा सोडून राहिले अंधार एवढा आहे. तर दादा म्हणजे तुमचे व्हिडिओ खूप चांगले असते म्हणते ताई, तुमच्या दोघांकडनं शिकायला भेटते म्हणते की नवरा बायकोनं कसं राहायचं आहे ना. तू सांगते ना कसं सुंदर आला ना तो. सांग आता काय म्हणत होता. असं म्हणजे आपलं कसं तुम्ही जसे टेन्शनमध्ये राहता समजा चांगले राहतात. म्हणजे आजकालचे जे चालू आहे आता म्हणजे कोणी नवरा बायको झगडा करतात, बोलत नाही एकमेकाला. तुम्ही कसं पण व्हिडिओमध्ये दाखवता का नाही कसं राहत आहे कसं नाही राहत आहे. म्हणजे असं सगळ्याला म्हणजे असंच माझं म्हणणं असं सगळं राहत आहे. अरे वा वा वा. आणि त्याचं असं म्हणणं आहे माझ्या लग्न मी तर मी माझ्या बायकोला असंच ठेवत. बायकोला कसा दिवशी बस असं सेम अच्छा क्या बात आहे. माझा तर मार खात ते मला ताई म्हणे फक्त व्हिडिओत गंमत गमत मारते आहे ना. आपण काय खरं खरं थोडी मारत असतो. माझ्या बायकोला हात सफा करून देते. डरकावनी तर आम्ही आलो तो वीर ज्यूस सेंटर मालटेकडीच्या तिथे. खूप चांगला पोरगा आहे बिचारा, लहान पोरगा आहे, मेहनत करते. आणि तो सांगत होता ताई दादा तुमचे व्हिडिओ खूप आवडते, खूप चांगलं वाटते. जे म्हटलं बिचाऱ्याने असं आहे. चला आमच्यामुळं आम्हाला असं खूप जण म्हणते की तुम्ही दोघं जसे राहता तसे बा आम्ही आता राहण्याचा प्रयत्न करतो आणि असंच राहायला पाहिजे. खूप चांगलं वाटते आमच्याकडनं. छान म्हणजे काय त्याला मोटिवेट होतात की बा नवरा बायकोनं असं राहायलं पाहिजे, फ्रेंडली राहायला पाहिजे. खूप चांगलं वाटते. बस देवा आमच्याकडनं असंच होते, चांगले चांगले कामं होते. चला येतो दादा. ये ना येत नाही काय येणार रे पप्पा 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 पप्पा. आज जाता विचार नाही सुना लगड्याचा. चल ना मस्त पावडर लावून कुंदामाई पावडर लावते. तुला पावडर लावून एवढी गोरी ते पावडर पाहिजे दिले. पप्पा 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 चल ना. आता कुठं माहिती जाऊ दे, आम्ही चाललो मग. चला हो चला. येत नाही म्हणते ना तू मामाकडे थांबून जा. सतीश मामा जवळ जाय. चला आता आमच्या बाबा आले बाजारातून. बाबांना आणलं भाजीपाला. एखाद्या वेळेस बाबा आमच्याकडे प्रसन्न होऊन जाते. आणि आणले मस्त गोड गोड आंबे. आई मध्ये आता रस करतो रात्रीचा. नाही आता यायला तर काही जेवायला लागत नाही कारण डायटिंग वगैरे या लेकरायला पाहिजे खिचडी. तर असा होता माझा आजचा व्लॉग सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. कसे वाटते माझे व्लॉग मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.